नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर अनेक जण आपला नावलौकिक प्राप्त करतात. अशाच नामांकित व्यक्तींना नाशिक आयकॉन या पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत. आपलं महानगर, माय महानगर आणि माय महानगर मानिनी यांच्या वतीनं नाशिक आयकॉन या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत ऍडव्होकेट वैभव शेटे. शेटे सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर एक नावलौकिक असा प्राप्त केला. प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कामाप्रती असलेली निष्ठा या बळावर त्यांनी नाशिकमध्ये आपलं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व रेखाटलं. आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट वैभव शेटे सर. सर, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये. आपण ज्या पद्धतीने हा प्रवास केला, एका सर्वसामान्य कुटुंबातून आपण आहात. आम्ही जेव्हा आपल्याशी बोललो तेव्हा आम्हाला एक माहिती मिळाली की हवाई दलामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून आपल्याला संधी असताना देखील आपण वकिली व्यवसायामध्ये येण्याचा निर्णय घेतला. नेमकं हा प्रवास कसा राहिला आणि या मागचं नेमकं कारण काय? माझा जन्म राहुरी तालुक्यात झाला, अहिल्यानगर जिल्ह्यातील. परंतु लहानपणापासून माझा सांभाळ माझे आजोबा कैलासवासी शिवाजीराव शेटे, जे या शहराचे उपनगराध्यक्ष राहिलेले होते, त्यांच्याकडे झाला. माझं शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल नाशिक रोड या ठिकाणी झालं इयत्ता 10वी पर्यंत. त्यानंतर RYK कॉलेजमध्ये माझं डिग्रीपर्यंत BSc झालंय माझं. आणि त्यानंतरचं माझं लॉचं ग्रॅज्युएशन NBT लॉ कॉलेजमधून झालं. आणि मी DBM आणि MMS जे मराठा विद्या प्रसारक समाजाचं IMRT कॉलेज आहे त्या ठिकाणाहून केलं. माझ्या आजोबांची पूर्वीपासून इच्छा होती की मी खूप शिकलो पाहिजे आणि ते मला नेहमी डॉक्टर श्रीकांत जिचकरांचं उदाहरण द्यायचे की त्या व्यक्तींनी जशा डिग्र्या घेतल्या आणि उच्च शिक्षित झाले तसं तू देखील व्हावं. आणि त्यांची जी काही इच्छा होती ती मी खऱ्या अर्थाने पूर्ण करू शकलो, यात मला आनंद आहे. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला वर्तमानपत्र वाचण्याची एक आवड होती आणि त्या आवडीतनं त्यावेळेस इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये इंडियन एअरफोर्सची ऍड आली होती की त्यांना लॉ ग्रॅज्युएट आणि फर्स्ट क्लास मॅनेजमेंट ग्रॅज्युएट अशा कॅन्डिडेट्स. आणि मग मी तो फॉर्म भरला आणि माझं त्यावेळेस 1993-94 साली इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. परंतु मग आजोबांची त्यांचं वयोवृद्ध, आजी वयोवृद्ध, आजोबा मला म्हणे की तुझ्या पश्चात आमचा सांभाळ कोणी करणार नाही. आणि म्हणून मग त्यांच्या फक्त सांभाळासाठी मी ती संधी सोडून दिली. आणि मग लॉ ग्रॅज्युएट होऊन काही काळ मी स्वतःच्या व्यवसायात आलो आणि मग वकिली व्यवसाय सुरू केला. मी 2001 पासून वकिली व्यवसायात आलो. पण मग तुम्हाला डॉक्टर होण्याची देखील इच्छा होती, वैद्यकीय क्षेत्रात देखील आपल्याला जाण्याची आवड होती, परंतु मग तुम्ही वकिली क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यामागची नेमकी प्रेरणा काय होती? 12वी मी सायन्स पास आउट झालो आणि माझा B ग्रुप होता, म्हणजे बायोलॉजी. आणि मला हे प्रॅक्टिकल, जे सायन्सचे प्रॅक्टिकल्स आहे त्यात माझं प्रावीण्य होतं. म्हणजे BSc ग्रॅज्युएटही देखील मी फर्स्ट क्लास फर्स्ट होतो कॉलेजमध्ये. आणि 12वी नंतर माझी इच्छा होती की मेडिकलला जावं. त्यावेळेस मेरिट काही एवढं नसायचं, म्हणजे अल्प डोनेशन भरूनही चांगल्या कॉलेजला त्यावेळेस ऍडमिशन मिळत असे. परंतु घरची परिस्थिती काय खूप तशी आर्थिक हे नसल्यामुळे मग मी BSc करण्याचं ठरवलं. आणि BSc झाल्यावर माझे अनेक मित्र या वकिली व्यवसायाकडे गेले. हा माझा काही त्यावेळेस म्हणजे वकिली करावं हे काय माझ्या मनात नव्हतं. परंतु एक डिग्री मिळेल आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ की पुढे आयुष्यात काय करायचं. आणि स्पर्धा परीक्षा मी देतच होतो. आणि मग लॉ ग्रॅज्युएट झाल्यावर मग शेवटी या व्यवसायाकडे मी वळलो. तुम्ही गेल्या 23 वर्षापासून वकील व्यवसायामध्ये आहात. आम्ही जसं पाहिलं की 23 वर्षापासून तुम्ही वकिली करत असताना नाशिक बार असोसिएशन म्हणजे वकिलांची संघटना असलेल्या संघटनेवर देखील तुम्ही उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. तुमच्या कार्यकाळामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाची एक भव्य अशी इमारत उभी राहिली. आता नुकतंच तिचं उद्घाटन झालं. 23 वर्षाचा हा कार्यकाळ आपण कसा बघता या कार्यकाळात?
मी माझी सनद ऍक्च्युली 1999 सालची आहे, परंतु मी वकिली व्यवसायात 2001 पासून आलो. आणि अत्यंत संघर्षमय असा हा व्यवसाय आहे. सुरुवातीचे 5-6 वर्ष तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागती आणि मग कुठे तुमचं थोडंफार या व्यवसायात जम बसतो. आणि माझं कोणी पिढीजात या व्यवसायात नसल्यामुळे मला माझा संघर्ष थोडा जास्त होता. परंतु कष्ट, जिद्द, एकनिष्ठा आणि माझे सिनियर ॲडव्होकेट प्रदीप लोणे, तसेच माझे सिनियर ॲडव्होकेट M.R. तोष्णीवाल, अजय तोष्णीवाल यांच्या मदतीने आणि त्यांच्या साथीने आणि माझे जे काही सहकारी त्यावेळेस माझ्या बरोबर होते, माझे कलिग्स, त्यामुळे मी आज या ठिकाणी पोहोचलो. नाशिक बार असोसिएशनवर निवडून येण्याआधी मी आमची एक ॲडव्होकेट्स मल्टीपर्पज सोसायटी आहे, त्यावर देखील 5 वर्ष काम केलेलं आहे आणि त्या संस्थेत देखील मी 1 वर्ष चेअरमन पद भूषवलेलं आहे. आपण जसं म्हणालात की गेल्या 23 वर्षापासून तुम्ही वकिली क्षेत्रामध्ये आहात. कोणती आव्हानं तुम्हाला आता या क्षेत्रामध्ये वाटतात? कारण आता नवी पिढी देखील अनेक जण LLB करतात, लॉ करतात, या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात. त्यांना आपण काय सांगाल? एकूणच आपला अनुभव. मी लॉ ग्रॅज्युएट झालो त्यावेळेस लॉ पास होण्याचं पर्सेंटेज 4 किंवा 5% होतं. म्हणजे 100 मुलांनी लॉची परीक्षा दिली तर त्यातले 5% पोरं विद्यार्थी लॉ ग्रॅज्युएट व्हायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता कॉलेजेसची संख्या देखील वाढलेली आहे. म्हणजे आता दरवर्षी प्रॅक्टिसला येणाऱ्या विद्यार्थ्यांची, कॅन्डिडेटची संख्या ही 500-600 झालेली आहे, जी पूर्वी अक्षरशः बोटावर मोजण्या एवढी होती. आणि ह्या तांत्रिक युगात, या ऍडव्हान्स सोशल मीडियाच्या युगात AIचं त्यात नवीन ऍडिशन झालेलं आहे. अनेक आव्हानं आहेत आम्हाला. कॉम्पिटिशन खूप फ्युरियस झालेलं आहे. जग खूप फास्ट झालेलं आहे. कोर्टाची संख्या वाढलेली आहे. लिटिगेशनचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमच्याकडे निश्चितच एक्सपर्टीज आणि जिद्द आणि चिकाटी पाहिजे. सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते ऍडव्होकेट असताना देखील धावपटू, ट्रेनर आणि सायकलिस्ट असोसिएशनशी देखील ते जोडलेले आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे सर्व व्याप सांभाळत असताना, म्हणजे तुमच्याकडे लोकांची इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना देखील तुम्ही हा छंद कसा जोपासतात? म्हणजे सायकलिस्ट पण आहात तुम्ही, देशामध्ये अनेक ठिकाणी सायकलवरून प्रवास केला, तर हे सगळे आवड निवड तुम्ही कशी जोपासतात? यासाठी वेळ कसा काढतात? असं म्हटलं जातं की तुम्हाला आवड असेल तर सवड आपोआप निर्माण होते. आणि शाळेत आम्हाला नेहमी आमच्या शिक्षिका होत्या, त्या नेहमी सांगायच्या, ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय. आणि हेच प्रिन्सिपल मी फॉलो केलं. मुळात वकिली व्यवसाय हा खूप स्ट्रेसफुल आहे. मग ह्या स्ट्रेस बस्ट कसं करायचं, तर मग मी या क्रीडा प्रकारांकडे वळलो. माझे मार्गदर्शक गुरु ॲडव्होकेट दिलीप राठी आणि आमचे गोल्फ क्लब ग्राउंडवरचे काही मित्र हे सकाळी कायम मला धावताना दिसायचे. मी पण त्यावेळेस धावायचो. परंतु त्यांनी मुंबई मॅरेथॉन या मॅरेथॉन स्पर्धेत 2010 साली सहभाग नोंदवला होता. त्यावेळेस नाशिकमधनं फार मोजके लोक त्या ठिकाणी सहभागी व्हायचे. आणि सहभाग होण्यासाठी त्यावेळेस खूप त्यांचे निकष खूप कठीण होते. म्हणजे तुम्हाला ऑल इंडिया ॲथलेटिक फेडरेशनचं सर्टिफिकेट, त्यांचं टायमिंग सर्टिफिकेट लागायचं. अन्यथा तुम्ही एखाद्या चॅरिटी थ्रू त्या स्पर्धेत भाग घेऊ शकत होते. अशातच त्यांच्या मदतीने मी 2011 साली पहिल्यांदा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा मध्ये भाग घेतला. आणि 2011 पासून आता 2025 पर्यंत मी सातत्याने मुंबई मॅरेथॉन करतोय. आजवर मी साधारण 150 टाइम्ड मॅरेथॉन केले असतील. भारतात आणि भारताबाहेर दुबईला देखील मी एक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेला आहे. पूर्वी आशिष टिबरेवाला म्हणून एक कोच, जे राजस्थान रॉयल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते, त्यांच्याकडे आम्ही ट्रेनिंग करायचो. आणि त्यानंतर मी डॉक्टर सुनील मोरे आणि रणजित शर्मा यांच्याकडे ट्रेनिंग करायला लागलो. मग
त्यांच्याकडे ट्रेनिंग करत असतानाच मी अशी संकल्पना त्यांच्याकडे मांडली की हा जसा फायदा आम्ही घेतोय तसंच नाशिकच्या इतर जनतेला देखील तुम्ही याचा फायदा द्या. म्हणून मग आम्ही त्यांच्या मदतीने फिटनेस फर्स्ट अकॅडमी ही संघटना स्थापन केली. आज मला खूप आनंद होतो सांगताना की नाशिक मधले वय वर्ष 5 ते वय वर्ष 70 या वय गटातील महिला आणि पुरुष असे साधारण 1000-1500 लोक याचा आनंद घेत आहे. त्याचप्रमाणे आमचे सायकलिंग मधले जे आमचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, IPS अधिकारी हरीश बैजल सर यांनी आणि आम्ही एकत्र येऊन, आम्ही पूर्वी छंद म्हणून सायकलिंग करायचो आणि आम्ही एकत्रित येऊन मग नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन ही संस्था 2011 साली स्थापन केली. आणि तुम्ही बघतच असाल आज नाशिकमध्ये हिरव्या जर्सीमध्ये तुम्हाला सकाळी नाशिकभर सायकलिस्ट दिसतात. ते या संघटनेचे सगळे सदस्य आहेत. मी या संघटनेचा देखील अनेक वर्ष मी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि आम्ही नवरात्रात जे आपले शक्तिपीठ आहेत, वणी आहे, कोटमगाव आहे, अशा नवरात्र राईड्स घेतो. आषाढात आमची पंढरपूर वारी असती. त्या वारीत देखील साधारण आम्ही 700-800 सायकलिस्ट नाशिकमधनं पंढरपूरला सायकलवर जात असतो. आणि विविध आमची एक पेलेटॉन म्हणून एक सायकल स्पर्धा असती. अशा विविध. त्यानंतर आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना मांडली, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी आणि माझे इतर मित्र सायकलिंग करत इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया असा दिल्ली ते मुंबई हा सायकल प्रवास केलेला आहे. भारत सरकारच्या अनेक उपक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी झाला. या पुढचं तुमचं मोठं काय असेल, पुढचं उद्दिष्ट तुमचं काय असणार आहे? यापुढे जे काही माझे छंद आहेत हे जोपासणं, आनंदी राहणं, आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही असं माझं एक नियम आहे. आणि हे सगळं करत असताना व्यवसाय हा कसा माझा विरंगुत होईल. माझा एक मुलगा आता नुकताच ह्या माझ्या व्यवसायात त्याचं पदार्पण झालेलं आहे. तो पुण्यात प्रॅक्टिस करतोय. यावर्षीच तो लॉ ग्रॅज्युएट झालाय. ऍडव्होकेट प्रशांत पाटलांकडे तो ज्युनियरशिप करतोय. आणि या वकिली या बार असोसिएशनच्या माध्यमातून जे तरुण वकील आमचे सहकारी या व्यवसायात येत आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. सर, शेवटचा प्रश्न. तुम्ही देशाच्या सरन्यायाधीशांची भेट घेतली, चंद्रचूड साहेबांची, आणि त्यांच्याशी बोलण्याचा तुम्हाला योग आला. तो अनुभव तुमचा कसा होता? तुम्ही जसं सांगितलं की इतक्या उच्च पदावर असताना देखील ते व्यक्ती स्वतःसाठी आणि देशासाठी ज्या पद्धतीनं डिवोटेड होऊन काम करतात, तुमचा त्यांच्याशी अनुभव कसा होता ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलला? जस्टिस चंद्रचूड साहेबांनी ज्यावेळेस भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली तर सर्वप्रथम आमची जी वकिलांची सर्वोच्च महाराष्ट्रातली संस्था आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, यांनी त्यांचा सत्कार समारंभ दादर येथील स्वामीनारायण हॉलमध्ये आयोजित केला होता. आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. आणि त्यावेळेस साहेबांबरोबर जे काही 5-10 मिनिटं आमचं इंटरॅक्शन झालं त्यावेळेस त्यांनी एक त्यांची दिनचर्या आम्हाला सांगितली. आणि एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तीकडे स्वतःसाठी, समाजासाठी, न्यायदानासाठी आणि त्यांची सगळ्या ज्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी वेळ आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांनी एक मुलगी दत्तक घेतलेली आहे, तिचा देखील त्यांनी सांभाळ ते करताय. म्हणजे खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा व्यक्ती ह्या देशात आहेत आणि अशा व्यक्तींनी या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश पदाचं पद सांभाळलेलं आहे. आणि जे काही त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं तर त्यांनी त्यांची दिनचर्या मला सांगितली. आणि निश्चितच त्यातनं मी प्रेरणा घेऊन मी देखील स्वतःला काही अंशी त्यात म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे. तर हे होते ऍडव्होकेट वैभव शेटे, ज्यांनी आपला वकिली व्यवसाय करत असताना, सामाजिक बांधिलकी जोपासताना, मग नाशिक सायकलिस्ट असोसिएशन असेल किंवा फिटनेस फर्स्टच्या माध्यमातून ते येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरत आहेत. त्याच पद्धतीनं भारत सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये ते स्वतःहून सहभागी होऊन
या देशाप्रती देखील आपली सेवा ही बजावत आहेत. अशा व्यक्तींना नाशिक आयकॉन हा पुरस्कार देताना माय महानगर आणि आमच्या संपूर्ण टीमला विशेष असा आनंद होतोय. 20 डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे आणि नाशिकमधील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यामध्ये सन्मान केला जाईल. धन्यवाद.